सर्वांना नमस्कार. तर विवान आणि मी आज आम्ही दोघं पण मायलेक दवाखान्यामध्ये चाललेलो होतो आणि सरकारी दवाखान्यामध्ये खूप दिवस झाले आम्ही गेलेलोच नव्हतो. तर सर्दी खोकला असं काही झालं ना नॉर्मल की मग आम्ही जातो. तर खूप दिवसांपासून पायी आलेलो नव्हतं. तर छान पायी आलेलो होतो आम्ही दवाखान्यामध्ये आणि नंबर वगैरे लावला, पेपर काढला, त्यानंतर बसलेलो होतो. त्यानंतर आमचं दवाखान्यातलं काम आटोपलंच होतं. तर तितक्याच विवानच्या काकू पण भेटलेल्या होत्या. तर मग त्यांचा पण एक छोटासा व्हिडिओ काढला. घरी आल्यानंतर शुभ्राने छान गरमागरम चहा बनवला आणि विवानने येतानाच बिस्किट आणलेली होती चहासोबत खाण्यासाठी. तर त्यांनी छान चहा बिस्किटं वगैरे खाल्ली आणि मग त्यानंतर माझी घरातली आता दिवसभरातली आपली जेवणाची वगैरे भांडे साचलेली असतात, चहा पाण्याचे असतात आणि मुलांचे टिफिन असतात. तर हे सर्व भांडी जे आहेत ना मी ते स्वयंपाकाच्या आधीच घासून घेते, कारण संध्याकाळी रात्री जेवणाचे भांडे जे निघतात ना आणि मग इतकी थंडी वाजते ना आणि मी बेसिकमध्ये संध्याकाळची भांडे सहसा घासतच नाही, सरळ बाहेर घासते. पण मग आज इथेच घेतले आवरून, कारण किचन वगैरे मला क्लीन करून घ्यायचा होता. आणि कसं आहे ना, संध्याकाळचा स्वयंपाक करण्याच्या आधी किचन वगैरे छान क्लीन करून घेतला ना की मग छान फ्रेश पण वाटतं. तर मग छान किचन वगैरे धुवून घेतला होता मी, भांडे वगैरे घासून झालेले होते आणि मग त्यानंतर लगेचच संध्याकाळचा स्वयंपाकाला लागलेली होती. शुभ्राचे पप्पा पण कामानिमित्त बाहेर गेलेले होते, मुलांना होमवर्कसाठी बसवून दिलेलं होतं. आणि मग जेवणामध्ये काय बनवावं, तर अगदी साधं सिंपल वरण भात आणि शेंगदाण्याची चटणी बनवलेली होती. कारण रोज रोज काय बनवावं मोठा प्रश्न असतो. तर अगदी साधी सोपी ते शेंगदाण्याची चटणी बनवलेली होती, बघू शकता. तर शेंगदाणे थोडेसे जास्त घेते मी आणि थोडासा लिंबू पण पिळलेला होता. तर इथे हा असा माझा स्वयंपाक तयार झालेला होता. तर वरण भात शेंगदाण्याची चटणी आणि पोळ्या. तर कसा वाटला आजचा माझा व्हिडिओ? भेटूया पुढील ब्लॉगमध्ये. बाय.